हॅलो, नमस्कार. मी राजेश पटवर्धन. तुमचं क्रिप्टो मराठीमध्ये स्वागत असो. हा व्हिडिओ बनवण्यास कारण की फेसबुकवर जो मी एक क्रिप्टो करन्सीबद्दल आर्टिकल टाकलं होतं त्याला इतका प्रचंड रिस्पॉन्स मिळाला की बऱ्याच जणांनी माझ्या प्रोफाईलवरून माझे फोन नंबर शोधून पण मेसेजेस केले, कॉल्स केले. तो मोबाईल मी बंद केला. त्याच्यानंतर एवढे मेसेजेस फेसबुकवर आले आणि एवढ्या कॉमेंट्स आल्या की त्यांना उत्तर देणं खरंच मला शक्य नव्हतं. माझं फेसबुक ब्लॉकच झालं पूर्ण. त्याच्यामुळे मी ठरवलं की हे थोडंसं सिस्टमॅटिक वेनी घेऊन गेलं पाहिजे आपण. याचं मुख्य कारण असं आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये मी स्वतः कोरोनासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि 15 दिवस होतो. तिकडनं घरी आल्यानंतर आरामच होता आणि त्यावेळेला मी फेसबुकवर, इंस्टाग्रामवर सगळीकडे बघत होतो की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम्सच्या ॲड्स येत होत्या. सगळ्या पेज, सगळ्या ग्रुपमध्ये नेटवर्क मार्केटिंग, MLM, वेस्टीज आणि बऱ्याच काय होत्या जे तुम्हाला आश्वासनं देत होते की दर महिन्याला लाखाचे चेक आणि ऑडी गाडी आणि जॅग्वार गाडीनी फॉरेन ट्रिप्स, असं भरपूर काय होतं. आणि माहिती नसणाऱ्यांसाठी तो खरोखरच एक ट्रॅप होता. बऱ्याच ठिकाणी मी कॉमेंट्स करायचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग नाही झाला. शेवटी मी स्वतः ठरवलं की आपण स्वतः जो अनुभव घेतलेला आहे हा अनुभव आपण लोकांना दिला पाहिजे, आपल्या मराठी माणसांना तरी दिला पाहिजे. पण याच्या आधीच मी तुम्हाला सांगतो की मी फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे किंवा ही कोणतीही फायनान्शियल साईट नाही आहे किंवा फायनान्शियल व्हिडिओ नाही आहे. शेवटी निर्णय तुमचा तुम्ही पूर्णपणे विचार करून घ्यायचा आहे. ह्याला सर्वस्वी तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहात. ठीक आहे, तर आपण व्हिडिओ सुरू करूया. की पहिल्यांदा या व्हिडिओमध्ये आपण फेसबुकवर लोकांनी जे काही प्रश्न विचारले त्यांची उत्तरं आधी आपण बघूया. लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. अख्ख्या जगामध्येच क्रिप्टोकरन्सी हार्डली 5% लोकांपर्यंत पण पोचलेली नाही आहे. तेवढीही पोचलेली नाही. एवढं हे क्षेत्र नवीन आहे. पण भारतामध्ये सुद्धा फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. पण तुम्हाला मी सांगतो की एका वझिरेक्स एक्सचेंजवर दिवसाला $200 मिलियन उलाढाल होते फक्त भारतीय लोकांकडून. भारतीय लोकांची फायनान्शियल ताकद तुम्हाला अजून माहीत नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला आपल्या संसदेमध्ये बिल पास झालं आणि त्यांनी सांगितलं की क्रिप्टोकरन्सी बॅन होणार, त्या दिवशी भारतीय लोकांनी $US जी क्रिप्टोकरन्सी आहे USDT टिथर, ती जवळजवळ 10 रुपयांनी पाडली. 77 वरून डायरेक्ट 61 वर गेला तो. एवढं ताकद आहे भारतीय लोकांची, फायनान्शियल ताकद एवढी जबरदस्त आहे. तर आपण आधी सगळे प्रश्नोत्तर बघूया, म्हणजे तुमच्या मनातल्या शंका आधी दूर होतील. त्याच्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी बोलूया. ठीक आहे, हा व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे, लेंदी होणार आहे. पण एवढेही पेशन्स जर का तुमच्याकडे नसतील तर तुम्ही क्रिप्टोच्या फील्डमध्ये न आलेलंच बरं. कारण तिकडे पेशन्स इज द की. पेशन्स नसतील तर तुम्ही याच्यात सक्सेसफुल नाही होऊ शकणार. ठीक आहे, तर चला आधी आपण प्रश्नोत्तर बघूया. पहिला प्रश्न असा आहे की लोकांना माहितीच नाही आहे की क्रिप्टो हे नक्की काय भानगड आहे. चला मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो, अगदी थोडक्यामध्ये. की ज्या वेळेला आर्थिक मंदी जगामध्ये आली होती, आपण आपले पैसे बँकेत ठेवतो किंवा दुसऱ्या कोणत्या स्कीममध्ये टाकतो, शेअर्समध्ये टाकतो आणि आपल्याला माहिती आहे की बँक जर का बुडाली तर पूर्वी 1 लाखाचाच इन्शुरन्स होता, आता तो मोदी सरकारने 5 लाखाचा केला आहे. म्हणजे 1 कोटी रुपयाची FD जरी तुमच्या बँकेत असेल तरी तुम्हाला 5 लाखच मिळणार फक्त, बाकी ते बुडाले सगळे. या सहकारी बँका तर तुम्हाला माहिती आहे पॉलिटिशियन लोक कसे वाटेल तशी कर्ज देऊन बुडवून टाकतात सगळ्या. म्हणजे याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे कुठेही, बरोबर. ज्या वेळेला जागतिक मंदी येऊन हे सगळे प्रॉब्लेम झाले तेव्हा काही लोक असे होते, आता सातोशी नाकामोटो हा एक ग्रुप आहे का एक माणूस आहे हे कोणालाच माहीत नाही. पण त्यांनी अशी एक कल्पना मांडली की आमच्या पैशावर आमचं नियंत्रण, सरकार कोण आहे हे डिसाईड करणारं की आमच्या पैशांचं आम्ही काय करायचं आणि आम्ही ते कसे ठेवायचे. उद्या गव्हर्नमेंटला वाटलं नोटा छापा तर ते नोटा छापतील, उद्या गव्हर्नमेंटला वाटलं की सीज करतील. म्हणजे थोड्या मुठभर लोकांच्या हातामध्ये आपल्या सगळ्यांच्या आर्थिक नाड्या आत्ता या क्षणी एकवटलेल्या आहेत. म्हणून त्यांनी कल्पना मांडली की डिसेंट्रलायझेशन, ह्याच्यावर कोणाचाही निर्बंध असणार नाही, कोणत्याही सरकारचं कंट्रोल असणार नाही. आणि त्यावेळेला त्यांनी अशी एक कल्पना मांडली, क्रिप्टो करन्सी, आभासी एक व्हर्च्युअल करन्सीची त्यांनी एक कल्पना मांडली. आणि बिटकॉईन हे पहिली क्रिप्टो करन्सी त्याच्यामध्ये होती. बिटकॉईन, मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला होतो त्यावेळेला अक्षरशः
अगदी म्हणजे पैशांमध्ये मिळायची ती, म्हणजे 10 पैसे 20 पैशाला एक बिटकॉइन मिळायचं, ज्याची आज किंमत 42 लाख रुपये आहे, 42 ते 45 लाख रुपये. तर क्रिप्टोकरन्सी ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे जी इंटरनेटवर असते, कॉम्प्युटरवर असते, ज्याचं ॲक्च्युली कॉईन नसतं किंवा पैशाची नोट कोणाच्या हातामध्ये नसते. हे सगळे व्यवहार इंटरनेटवर चालतात. जी कॉईन्स आहेत, ज्या कंपन्यांची कॉईन्स आहेत, त्यांचे कोणते ना कोणतेतरी प्रोजेक्ट चाललेले आहेत आणि त्या प्रोजेक्टला आधारभूत धरून त्यांनी ही करन्सी काढली आहे. जसे टाटा मोटर बनवतं आणि त्याच्या प्रॉफिटवर आधारित त्यांचे टाटा मोटरचे शेअर असतात. तसेच हे क्रिप्टोकरन्सी अनेक कॉईन्स असतात आणि जसे शेअर्स असतात तसेच क्रिप्टो कॉईन्स असतात. ज्या लोकांना शेअर मार्केट ज्यांना माहिती आहे किंवा फॉरेक्स मार्केट ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हे अतिशय सोपं आहे, अगदी सोपं आहे. तर क्रिप्टोकरन्सी हे एक आभासी करन्सी आहे ज्याच्यामध्ये अनेक प्रकारची कॉईन्स आणि टोकन्स असतात जे आपण ट्रेड करतो किंवा इन्व्हेस्ट करतो. ठीक आहे. बाकी मी आज फक्त सोपं थोडक्यात सांगतोय, बाकी डिटेल हे कोर्समध्ये येणारच आहे हे सगळं. दुसरा प्रश्न की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हेच सध्याचं उत्कृष्ट क्षेत्र काय? मला सांगा, असं कोणतं फील्ड आहे की जे सध्या क्रिप्टोपेक्षा चांगलं आहे? बँकेच्या सेव्हिंग अकाउंटची इंटरेस्ट आपल्याला माहिती आहेत काय ती. त्याच्यानंतर FDची, या बजेटनंतर ते FDची इंटरेस्ट पण कमी झाली. अजून काय आहे? म्युच्युअल फंडची इंटरेस्ट काय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीचे रिअल इस्टेट फील्डची तर वाटच लागली आता. आणि कोणतीही रिअल इस्टेट, एक फ्लॅट घ्या किंवा तुमची बागायती जमीन घ्या किंवा काही घ्या, ही काय इन्व्हेस्टमेंट आपण केली तर एका वर्षात ती डबल होऊ शकत नाही. इम्पॉसिबल गोष्ट आहे ती. कोणत्याच क्षेत्रात डबल होऊ शकत नाही. अगदी सोन्यामध्ये जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तरी सोनं आता डबल होणार नाही आहे काही. पण क्रिप्टो फील्ड हे अशी इन्व्हेस्टमेंट एक आहे की ज्याच्यामध्ये एक वर्ष तर सोडा, एका महिन्यात तुमचे पैसे डबल होऊ शकतात. मी पुन्हा सांगतोय की हे शेअर्ससारखं एक फील्ड आहे, ह्याच्यामध्ये सगळं काही होऊ शकतं. मी स्वतः माझे पैसे 2 महिन्यामध्ये तिप्पट केलेले आहेत. मी स्वतः केलेत. हे कसे केले, काय केले हे मी तुम्हाला डेफिनेटली सांगेन. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ही कन्सेप्ट काय? कन्सेप्ट अगदी साधी, सोपी आणि सरळ आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, जे तुम्ही शेअर मार्केटमध्ये जसे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर घेता तसेच हे आपण वेगवेगळ्या कंपन्यांची कॉईन विकत घ्यायची असतात. ते आपल्याच अकाउंटमध्ये, आपल्याच एक्सचेंजमध्ये, जसं तुमचं फेसबुकचं अकाउंट आहे त्याचा युजरनेम पासवर्ड जर का नसेल तर कोणी ते उघडू शकत नाही. लॉक असतं, तुमचा ईमेल जसं लॉक असतं तसंच तुमची एक्सचेंज लॉक असतं तिकडे, ते तुमच्याकडेच असतं. तिकडे तुम्ही ते घेऊन ठेवता आणि त्याची किंमत जेव्हा वाढते त्यावेळेला तुम्ही ते विकता आणि तुम्ही प्रॉफिट कमवता त्याच्यामध्ये. ही पहिली आहे ज्याला ट्रेडिंग म्हणता येईल, ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणता येईल. दुसरं, शेअर मार्केटसारखं तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगही करू शकता त्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट, स्टेकिंग करू शकता. आणि चौथी गोष्ट जी SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे, हे SIP मी तर म्हणेन की तुम्ही ट्रेडिंग करा, नका करू, काही करा, पण प्रत्येकाने क्रिप्टोकरन्सीमध्ये SIP हे केलंच पाहिजे. ह्याचं कारण मी तर सांगतो. माझी मुलगी आज 7वीत आहे. ती अकाउंट काढू शकत नाही, तिच्या आईच्या नावावर तिचं अकाउंट आहे, पण तिचंसुद्धा क्रिप्टोकरन्सीमध्ये SIPचं अकाउंट आहे. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपण एक स्लाईड बघूया. वेगवेगळ्या कंपन्यां, जेव्हा म्युच्युअल फंड्स किंवा ज्या कंपन्यांमध्ये आपण SIP जेव्हा करतो तेव्हा त्यांचा एक कॅल्क्युलेटर असतो, SIP कॅल्क्युलेटर ज्याला म्हणतात. तो तुम्हाला दाखवतो की बाबा महिन्याला तुम्ही अमुक रक्कम टाकलीत, अमुक वर्ष टाकली तर तुम्हाला रिटर्न्स एवढे मिळतील. तसाच क्रिप्टोकरन्सीचा हा बिटकॉइन SIP कॅल्क्युलेटर आहे. याची लिंक मी तुम्हाला नंतर देईन, माझ्या कोर्समध्ये सगळंच देईन तुम्हाला हे. तर करन्सी आहे इंडियन रुपीज. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 5,000 रुपये. कशी? एक वर्षभरच केली आहे मी, ती पण महिन्याला इन्व्हेस्टमेंट फ्रिक्वेन्सी मंथली, दर महिन्याला 5,000 रुपये. असं मी फक्त 12 महिने म्हणजे एक वर्षभर टाकलं. माझी इन्व्हेस्टमेंट किती झाली? इन्व्हेस्टमेंट माझी झाली 60,000 रुपये. बरोबर आहे. आणि आज बिटकॉइनची प्राईज आहे 45,51,000 रुपये आज. आणि ही वाढतच चालली आहे. तर तुम्हाला एक वर्षानंतर 60,000 रुपयाचे तुमच्या 2,84,000च्या आसपास मिळू शकतील. तुमचं गेन जवळजवळ 373%. मला सांगा असं कोणतं क्षेत्र आहे? चला आपण एवढंही नको धरूया, याच्या अर्धे जरी तुम्ही धरले तरी ते 1,40,000 झाले तुमच्या 60,000च्या ऐवजी. अशी कोणती इन्व्हेस्टमेंट आहे जी एका वर्षात तुम्हाला दुप्पट करून देते? नॉट पॉसिबल.
आपण एक वेगळा सिपचा अजून एक प्लॅन बघूया. हा एक सिपचा वेगळा प्लॅन आहे. म्हणजे कसा, आता मी सर्वसामान्य म्हणजे अगदी मी स्टुडंटसाठी म्हणतोय, शाळेत जाणारी किंवा कॉलेजमध्ये जाणारे स्टुडंट्स ज्यांच्याकडे काही पैसे नाही आहेत, पण महिन्याला ते इफ यू हॅड इन्व्हेस्टेड 500 रुपये जर का प्रत्येक महिन्याला, दर महिन्याला 500 रुपये जर का तुम्ही इन्व्हेस्ट केलेत बिटकॉईनमध्ये 5 वर्षासाठी. आता हा जो सगळा रिपोर्ट आणि ॲनालिसिस जो आहे तो गेल्या 5 वर्षांचा आहे. गेल्या 5 वर्षांच्या बिटकॉईनच्या रेटप्रमाणे हे चेंज होतं आहे. पण साधारणपणे जर का तुम्ही 500 रुपये प्रत्येक महिन्याला पुढची 5 वर्ष जर का तुम्ही इन्व्हेस्ट केलेत, तर तुमची इन्व्हेस्टमेंट होते 30,000 रुपये फक्त. पण तुमचे रिटर्न्स होतात 3,73,000. 3,73,000 तुमच्या 30,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर. असं 5 वर्षाची आत्ता सध्या अशी कोणती फायनान्शियल स्कीम आहे ती तुम्ही मला सांगा, जी तुम्हाला 5 वर्षामध्ये जवळजवळ 10 पट रिटर्न देते. 10 पटीपेक्षा जास्त रिटर्न तुम्हाला देते. अशी कोणतीही स्कीम नाही आहे. म्हणून माझं तर म्हणणं आहे की तुम्ही ट्रेडिंग करा, नका करू, काही करा, पण स्वतःच्या मुलांसाठी, तुमच्यासाठी SIP सिप प्लॅन जो आहे तो नक्की करा. मी स्वतः केलेला आहे आणि एक अकाउंट नाही, मी 4 अकाउंटला सिप प्लॅन केलेला आहे. आणि तो कशा पद्धतीने मी तो केला आहे ते मी तुम्हाला माझ्या कोर्समध्ये सांगेन. लिटरली माझ्या पुढच्या महिन्यात जे इलेक्ट्रिकचं बिल जे येणार आहे ना, समजा ॲव्हरेज माझं 5 ते 6,000 रुपये इलेक्ट्रिकचं बिल येतं. हे 6,000 रुपये मी याच महिन्यामध्ये बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा इथेरियममध्ये इन्व्हेस्ट करतो आणि पुढच्या महिन्याच्या बिल काढायच्या वेळेला ते तिकडनं काढतो आणि बिल भरतो. आज मी 6,000 रुपये भरलेले असतात, ते पुढच्या महिन्यापर्यंत माझे साधारण 8,500-9,000 रुपये झालेले असतात. आणि माझं इलेक्ट्रिकचं बिल अशा प्रकारे फक्त अर्धच येतं फक्त. थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर जर का तुम्ही बिझनेसमन जर का असाल आणि तुम्हाला ह्या दिवाळीमध्ये जर का बोनस द्यायचा आहे लोकांचा, तर तो बोनस आत्ता काढून ठेवा. इन्व्हेस्ट करा बिटकॉईन्समध्ये किंवा इथेरियममध्ये. बिटकॉईन्समध्ये करा. ज्या वेळेला दिवाळी येईल ना, तेव्हा त्याची रक्कम एवढी झालेली असेल की तुम्ही बोनस देत नाही आहात, ते कामगारच तुम्हाला बोनस देत आहेत असं तुम्हाला दिसून येईल. हे आम्ही प्रत्यक्ष केलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न असा आहे, साहजिकच आहे, आणि की आमचे पैसे सेफ आहेत का? 100%. जोपर्यंत तुम्ही तुमच्या हाताने तुमचे युजरनेम पासवर्ड कोणाला देत नाही, तोपर्यंत तुमचे पैसे तुमच्याचकडे राहणार आहेत. ना ते तुम्ही मला देणार आहात, ना कोणत्या कंपनीला देणार आहात. तुम्ही तुमच्याच अकाउंटमध्ये सेफ ठेवणार आहात. दुसरी गोष्ट अशी आहे की बरेच लोक असे म्हणतात की क्रिप्टोकरन्सीमध्ये सगळे बुडतात. एकाने प्रश्न विचारला होता की फॉरेक्समध्ये करोडो रुपये कमावले आणि क्रिप्टोमध्ये एका दिवसात घालवले. हे काय आहे? मग हे पैसे सेफ आहेत की नाही आहेत? फॉरेक्समध्ये, शेअर्समध्ये, क्रिप्टोमध्ये या सगळ्यामध्ये 2-3 प्रकारे व्यवहार केले जातात. पहिलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट, लॉंग टर्म, शॉर्ट टर्म. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या वडिलांनी किंवा मी माझ्या काळामध्ये रिलायन्सचे शेअर घेऊन ठेवले. माझा मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा तो ते विकेल किंवा अजून 10 वर्षांनी मी ते विकेन आणि जो प्रॉफिट येईल तो माझा प्रॉफिट आहे. लॉंग टर्म शेअरिंग केलं मी, सेविंग केलं. दुसरं शॉर्ट टर्म केलं मी. फॉर एक्झाम्पल मी आत्ता शेअर घेतले आणि 2-3 महिन्यानंतर विकून टाकले जेव्हा प्राईस वाढली तेव्हा. ह्याच्यात तर काही रिस्क नाही आहे. जोपर्यंत मी ते लॉसमध्ये विकत नाही तोपर्यंत ते माझ्याकडेच राहणार आहेत. तो काय लॉस झाला नाही माझा. तिसरी गोष्ट अशी आहे ना, ज्याला ट्रेडिंग म्हणतात. आपण या स्कीममध्ये मी ट्रेडिंग करणारच नाही आहे. आपण ट्रेडिंग करणारच नाही आहोत. आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडर लोक काय करतात की माझ्याकडे समजा 100 रुपये आहेत आणि मला काही शेअर्स किंवा काही कॉईन्स मला विकत घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर ते एक्सचेंज काय सांगतं मला की तुझ्याकडे 100 आहेत ना, तू 10 पट पैशाची कॉईन किंवा शेअर विकत घे. 10 पट. आणि मग नंतर त्या जो प्रॉफिट होईल ना, त्या प्रॉफिटमधनं तू आमचे पैसे आम्हाला परत दे. याला सट्टा म्हणतात. आता जर का तो लागला तर मी पूर्णपणे प्रॉफिटमध्ये असेन आणि नाही लागला तर जे काय माझं जेवढे काय सेविंग असेल ते सगळे एका दिवसात काय एका मिनिटात वाईप आउट होऊ शकतात. याला आम्ही म्हणतो अकाउंट लिक्विडेट होणं, लिक्विडेशन ऑफ द अकाउंट. म्हणजे जे लोक सगळे म्हणतात ना हे शेअर मार्केट, फॉरेक्स आणि क्रिप्टो फार धोकादायक आहे, हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे जे याच्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करतात, फ्युचर ट्रेडिंग ज्याच्यामध्ये करतात, 100-100x लिव्हरेज घेतात. म्हणजे काय, माझ्याकडे आहेत 1,000 रुपयेच, पण मी 100 पट म्हणजे 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट करतो. त्याच्यात जर का काही गडबड झाली
तर माझे सगळे पैसे गेले पूर्ण आणि मला घरदार विकून ते भरून द्यावे लागतील. पण ही गोष्ट आपण करणारच नाही आहोत. सट्टा लावायला मी तुम्हाला कधीही सांगणार नाही आणि माझा तर स्पष्ट सल्ला असा आहे की इंट्राडे ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग हे करूच नका. ह्याच्यामध्ये लोभ संपूर्णपणे सोडा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केटमध्ये, फॉरेक्स मार्केटमध्ये जे लोक असतील त्यांना माहिती आहे की मी सुद्धा पूर्वी शेअर मार्केटमध्ये होतो आणि आम्हाला 5% जर का प्रॉफिट झाला ना, 5%, 10%, की आम्ही सॉलिड खुश व्हायचो. अरे शॉर्ट, पूर्ण बाउंड्री मारली. पण जेव्हा मी क्रिप्टोकरन्सीमध्ये जेव्हा आलो आणि मी इकडे बघितलं, इथे 5-10%ला कोणी विचारतच नाही, कोण कुत्रं विचारत नाही इकडे. इथे लोक 30-40%च्या वरतीच बघतात. एकेका दिवसाला 40-40% प्रॉफिट. आणि कॉईन्स जी आहेत ती डायरेक्ट 2x, 3x, 4x. म्हणजे आज जर का 1 लाख रुपये गुंतवले तर 2x झाले तर 2 लाख डायरेक्ट, उद्या 2 लाख, 3 लाख. म्हणजे तुम्ही विश्वासच ठेवू शकणार नाही एवढी प्रचंड ट्रान्झॅक्शन्स इकडे होत असतात. आणि ती पण सेफ. कारण आज मी 1 लाखाला घेतलं, उद्या प्राईस जर का कमी झाली तर मी नाही विकणार, मग माझा लॉस नाही आहे. मी 4 दिवसांनी विकीन, 7 दिवसांनी विकीन, 10 दिवसांनी विकीन, 1 महिन्याने विकीन. मार्केट एवढं व्होलाटाईल आहे की ते भाव वाढणारच आहेत. त्याच्यामुळे तुमचे पैसे सेफ आहेत. जोपर्यंत तुम्ही ते लॉसमध्ये विकत नाही तोपर्यंत तुम्ही प्रॉफिटमध्ये जा, तोपर्यंत ते सगळं तुमच्याकडे आहे. आता याची काळजी कशी घ्यायची आणि कोणत्या सिक्युरिटी मेजर्स आहेत हे आपण कोर्सच्या दरम्यान बघू. ठीक आहे. 5वं, हे क्षेत्र नवीन आहे का? आता क्रिप्टोकरन्सीबद्दल कोणी काय ऐकलेलंच नाही आहे. अहो तुम्ही भारतात सोडा, जगात फार कमी लोक असेल की ज्यांना हे माहिती आहे. ही एक सुरुवात आहे. ॲक्च्युली याची सुरुवात 2005-20मध्येच झाली आहे, त्याच्यानंतरच आहे. पण तेव्हा फार नवीन होतं. अजूनही हे क्षेत्र नवीन आहे. हे क्षेत्र नवीन, इतकं नवीन आहे की वॉरेन बफेसारखे लोक म्हणाले होते, वॉरेन बफे, बिल गेट्स लोक म्हणाले होते की हे स्कॅम आहे, ह्याला काही भविष्य नाही आहे, हे सगळं डब्यात जाणार आहे, सगळे बुडणार आहेत. आणि आज त्यांच्याच कंपन्या बिलियन्स डॉलर्समध्ये, शेकडो करोडमध्ये ते लोक बिटकॉईन विकत घेत आहेत. स्वतःचा गोल्डचा स्टॉक लिक्विडेट करून विकत घेत आहेत ते लोक. इलॉन मस्कसारखा माणूस, जगातला नंबर 1चा माणूस, तो पण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय. मोठ्या मोठ्या बँक इन्व्हेस्ट करत आहेत. अहो पाकिस्तान, अफगाणिस्तानसारख्या भिकारी कंट्रीमध्ये पण हे लिगल आहे आणि ते लोक पण इन्व्हेस्ट करत आहेत त्याच्यामध्ये. याचा अर्थ हे क्षेत्र जरी नवीन असलं तरी आता इमर्जिंग आहे, इमर्जिंग क्षेत्र आहे. आणि याच्यामध्ये आत्ताच आपण एंट्री घ्यायला हवी. दरवेळेसारखं आपल्या मराठी माणसांना किंवा आपल्या माणसांना सगळं अख्ख्या जगाने प्रॉफिट कमवल्यावर जागं व्हायचं नाही आहे यावेळेस. ठीक आहे. हे क्षेत्र नवीन आहे, पण आत्ताच ह्याच्यामध्ये तुम्ही एंट्री घ्या तर तुम्ही 100% फायद्यामध्ये राहाल. नेक्स्ट आपण बघूया ह्याच्यामध्ये रिटर्नची गॅरंटी काय. रिटर्नची गॅरंटी तर सोडा, मी तुम्हाला सांगतो, आपण शाळेत ॲडमिशन घेतो तेव्हा पास व्हायची पण गॅरंटी कोण देत नाही आपल्याला. या क्षेत्रामध्ये काय, कोणत्याच क्षेत्रामध्ये रिटर्नची गॅरंटी तुम्हाला कोणी देऊ शकणार नाही. तुम्ही म्हणाल, काही लोक म्हणतील की बँकेच्या FDमध्ये फिक्स इन्कम असतं, रिटर्नची गॅरंटी आहे. अशा किती बँका मी तुम्हाला बुडालेले दाखवू, ज्या लोकांचे फिक्स डिपॉझिट बुडाले, सगळे सेविंग्स सगळी झिरो झाली, बुडाली, काही पैसे परत मिळाले नाहीत. शेअर्समध्ये बुडालेले लोक बघा, सोन्यामध्ये बुडालेले लोक बघा ना. कोण गॅरंटी देऊ शकतं तुमच्या इन्व्हेस्टमेंटची? कोणी नाही. ह्या सगळ्या कॅल्क्युलेटेड रिस्क असतात. पण माझा वैयक्तिक अनुभवाने गेल्या 3 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये, रादर म्हणजे फुल फ्लेजमध्ये 2 वर्षामध्ये माझा एका पैशाचा पण लॉस झालेला नाही आहे. एक पैसा पण मी लॉसमध्ये नाही आहे ह्याच्यामध्ये. रादर दर महिन्याला आरामात 50-55 हजार रुपये मी आरामात काढतो ह्याच्यातनं, अगदी आरामात. काही काम दुसरं करत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे गॅरंटी कोणी विचारू नका. मी काय फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे. पण गॅरंटी तुम्ही जर का मला कोणत्या क्षेत्राची गॅरंटी देऊ शकत असाल तर मला सांगा, मी क्रिप्टोमधून काढून त्याच्यामध्ये पैसे टाकतो. ट्रेडिंगचे पेपर प्रूफ आपल्याकडेच राहणार का? याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. पहिलं म्हणजे तुम्ही एक्सचेंजवर व्यवहार करत असता, जसं वझिरेक्स आहे, भारताचं एक्सचेंज आहे, अशी अनेक आहेत. आपण वझिरेक्स भारताच्या एक्सचेंजविषयी बोलूया. इकडे जे काय ट्रेडिंग तुम्ही करता ह्याचा इमिजिएट ईमेल तुमच्या बाय सेल जे विकत घेता याचा संपूर्ण रिपोर्ट इमिजिएटली तुम्हाला ईमेलनी येतो. तो तुमचा इलेक्ट्रॉनिक प्रूफ असतो. तुम्हाला जेव्हा पाहिजे त्यावेळेला तुम्ही एक्सेल फाईलमध्ये तुमचा इन डिटेल जो तुम्हाला CAला द्यावा लागेल तुमचं रिटर्न भरताना, टॅक्स रिटर्न भरताना, तो एक्सेल फॉर्मॅटमध्ये संपूर्णपणे तुम्हाला डाउनलोड करून तुमच्या CAला देता येईल. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेला तुम्ही कॉईन विकत घेता किंवा विकता त्यावेळेला ते कॉईन कुठेतरी राहतं ना.
म्हणजे जसं आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा आपण खिशामध्ये किंवा पर्समध्ये किंवा पाकिटात पैसे ठेवतो, तसे ही पण जी क्रिप्टोकरन्सी आहे कॉईन्स, ही कुठेतरी राहतात ना, त्याला वॉलेट म्हणतात. असे अनेक वॉलेट्स असतात. हार्डवेअर वॉलेट असतात, सॉफ्टवेअर वॉलेट असतात, मोबाईल वॉलेट असतात, ऑनलाईन वेब वॉलेट्स असतात. या सगळ्या वॉलेटमध्ये तुमची करन्सी नेहमी राहिलेली असते तिकडे आणि तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही कधीही चेक करू शकता. आणि ह्या ट्रान्झॅक्शनचं जे ट्रान्झॅक्शन्स जी आहेत ती त्यांच्या ब्लॉकचेनवर असतात, ती तुम्ही कधीही बघू शकता. ओके. पण जर का हा प्रश्न कोणत्या तरी मॅडमनी मला विचारला की आपल्याकडे राहणार का, तर त्यांचा उद्देश असा असावा की आपल्याला CAला काहीतरी द्यावं लागेल ना महिन्याच्या वर्षाच्या शेवटी, तर ती ट्रान्झॅक्शन्स आपल्याला एक्सचेंजवरून मिळतात. तुम्ही वर्षातून कितीही वेळा त्याला डाउनलोड करू शकता एक्सेल फॉर्मॅटमध्ये. अगदी एकेका पैशाचा हिशोब त्याच्यामध्ये असून ते तुम्ही CAला द्यायचं असतं. नेक्स्ट, एखादा कोर्स आहे का? ॲक्च्युली क्रिप्टोकरन्सी हे इतकं नवीन क्षेत्र आहे, ह्याच्यात काही कोर्सेस आहेत तुम्हाला यूट्यूबवर मिळतील किंवा, पण ते तुकड्या तुकड्याने केलं, असा फुल फ्लेज कोर्स ह्याचा कुठेही नाही आहे, ॲब्सोल्युटली नाही आहे. जो आहे तो काही फॉरेन कंपन्यांचा आहे आणि मी खरं सांगू का, ते त्यांचे कन्सेप्ट आणि त्यांच्या हे जे आहेत ना ते आपल्यापेक्षा खूप वेगळे आहेत. आपल्याला पटकन ते ॲप्लाय होत नाहीत. फॉर एक्झाम्पल त्यांचे कोर्सेस मेजरली ना इंट्राडे ट्रेडिंगवर अवलंबून आहेत. ते ट्रेडिंग करायला सांगतात आणि मी तुम्हाला सल्ला देईन ट्रेडिंग करूच नका, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटवर जा तुम्ही. ट्रेडिंगमध्ये नुकसान होण्याचा धोका आहे, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये नुकसानीचा धोकाच नाही आहे अजिबात. त्याच्यानंतर भारतामध्ये काही यूट्यूबर्स आहेत, त्या लोकांचे कोर्सेस आहेत, पण ते पण असे तुटक आहेत. असं फुल फ्लेज असं पैसे घेऊन कोणीतरी शिकवते, कोर्स देते असं कोणी नाहीच आहे, असं कोणी नाही. आणि मराठीत तर अजिबात नाही. त्यामुळे मराठीचा कोर्स बहुधा मी पहिल्यांदाच चालू करतो आहे. भविष्यात लिगल डिस्प्यूट झाल्यास लिगल स्टँड काय आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा त्याच्यावर डिपेंड आहे की जे सगळेजण म्हणतात की भारतात क्रिप्टोकरन्सी बॅन आहे, गव्हर्नमेंटनी बॅन केली आहे. गव्हर्नमेंटनी काहीही बॅन केलेलं नाही आहे. ज्या वेळेला नोटबंदी झाली त्याच्यानंतर 1-2-3 वर्ष रिझर्व्ह बँकेने स्टे आणला होता त्याच्यावर, पण कोर्टामध्ये ऑलरेडी क्रिप्टोचे सगळी एक्सचेंजेस केस जिंकलेले आहेत. मी तुम्हाला टाइम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाइम्सची बातमी पण दाखवणार आहे, कटिंग त्यांचं, आणि त्यांचं लीगल डॉक्युमेंट आहे. सुप्रीम कोर्टनी सांगितलं आहे तुम्ही कशावरही बंद करू शकत नाही, ट्रान्झॅक्शन स्टे आणू शकत नाही त्याच्यावर. पण आज इंडियामध्ये कंडिशन अशी आहे की ह्याच्या बाजूनेही लॉ नाही आहे, ह्याच्या अगेन्स्टही लॉ नाही आहे. असा कोणताही कायदा क्रिप्टोकरन्सीशी रिलेटेड नाही आहे. मग आपण कसं करू शकतो? मग ज्या वेळेला बंदी होती त्यावेळेलासुद्धा पिअर टू पिअरमध्ये आम्ही ट्रान्झॅक्शन करतच होतो. ट्रेडिंग थांबलेलं नव्हतं, ट्रेडिंग चालूच होतं. फक्त एक्सचेंजमधनं पैसे यायच्याऐवजी एखाद्या माणसाकडनं डायरेक्ट पैसे यायचे आमच्या बँकेमध्ये, त्याला काही फरक नव्हता. आणि इन्कम टॅक्सला काय फरक पडतो? उद्या मी भाजी विकीन, फळं विकीन, मासे विकीन, नाही तर अजून काहीतरी विकीन, माझा टॅक्स, मी जे इन्कम आहे त्याच्यावर टॅक्स मी भरल्याची कारण. शेअर्समध्ये टॅक्स कमी आहे, लॉंग टर्म शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी टॅक्स कमी आहे. आता क्रिप्टोकरन्सी गव्हर्नमेंट असा विचार करतो आहे की ते त्यांची क्रिप्टोकरन्सी काढणार आहेत भारताची. चिकार अफवा आहेत, लोक वाटेल ती नावं घेत आहेत. काही म्हणतात ओम आहे, काही म्हणतात लक्ष्मी आहे, काही म्हणतात काय वाटेल ती नावं घेत आहेत. अजून काही धड नाही आहे त्याच्यामध्ये. पण गव्हर्नमेंट स्वतःची भारताची क्रिप्टोकरन्सी काढणार आहे आणि त्याच वेळेचा लॉ डिक्लेअर होईल. आम्हाला अशी आशा आहे की हे इन्व्हेस्टमेंटमध्ये जावं, कारण जर का नॉर्मल बिझनेसमध्ये गेलं तर आपल्याला इन्कम टॅक्स थोडा जास्त भरायला लागेल. जसा तुम्ही बाकीच्या तुमच्या बिझनेसमध्ये इन्कम टॅक्स भरता तेवढा इन्कम टॅक्स तुम्हाला भरायला लागेल. पण जर का इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये क्रिप्टोकरन्सी गेली तर आपल्याला टॅक्स अजून कमी होईल त्याच्यावरचा आणि अजून जास्त लोक याच्यामध्ये येतील. कॉर्पोरेटचं प्रेशर इतकं जबरदस्त आहे की हे इन्व्हेस्टमेंटमध्येच जाणार ह्याच्यामध्ये, कारण ऑलरेडी सगळ्या मोठ्या बँका आणि कॉर्पोरेट्स याच्यामध्ये ऑलरेडी इन्व्हेस्ट करून बसलेले आहेत. तर आत्ता लिगल डिस्प्यूट जर का झालं तर त्याला गव्हर्नमेंट त्याला जबाबदार नाही आहे. मग त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे की आपण काळजी घेणे. तुम्ही जर का सर्व प्रकारची काळजी घेतलीत तर तुमचं नुकसान होणं अशक्य आहे. आपणच काहीतरी, आता फॉर एक्झाम्पल एक कसं आहे माहिती आहे का, की ते मोबाईलवरून आपल्याला कॉल येतो की तुमचा डेबिट कार्ड नंबर, क्रेडिट कार्ड नंबर सांगा, मागचा CVV सांगा, आणि आपण ते देऊन टाकतो, OTP देतो. तर याच्यामध्ये चूक कोणाची? आपली चूक आहे. आपण देतो म्हणजे आपली चूक आहे. हे जर का आपण टाळलं तर याच्यामध्ये लिगल डिस्प्यूट उभारायचा काही प्रश्नच येत नाही, कारण ब्लॉकचेनचं टेक्नॉलॉजी आहे, ही कोणाही माणसावर डिपेंड नाही आहे.
काही प्रॉब्लेम केला तर तो एक्सचेंजेस करू शकेल, पण त्यांना पण धंदा करायचा आहे, ते कशाला लिगल याच्यामध्ये प्रॉब्लेम करत बसत आहेत. पण काही एक्सचेंजेस अशी आहेत भारतातली की त्याच्यावर मी सांगेन अजिबात ट्रेडिंग करू नका. भारतातलं टॉपमोस्ट एक्सचेंज आहे वझिरेक्स, आणि त्याच्यावरच जर का तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला लिगल प्रॉब्लेम्स किंवा तुम्हाला एक्सचेंजकडनं फसवलं जाण्याचे प्रमाण जवळजवळ नाहीच आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या कॉईनमध्ये इन्व्हेस्ट करायचं हे कसं कळणार? एक्झॅक्टली हा प्रश्न तसाच आहे की मी कोणत्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करायचं हे मला कसं कळणार? शेअर्स जसे हजारो आहेत तशी ही कॉईन जवळजवळ 6,500 ते 7,000 कॉईन्स आहेत जगामध्ये अख्ख्या, आणि या सगळ्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. पण मला कसं कळणार की आपण कोणत्या याच्यामध्ये करायचं? हेच तर आपल्याला शिकायचं आहे की आपण कोणत्या कॉईनमध्ये इन्व्हेस्ट करायचं, हेच तर आपल्याला या कोर्समधनं शिकायचं आहे. पण तरीही मी तुम्हाला सांगतो, जर का तुम्हाला कळलं नाही की आपण कोणत्या कॉईनमध्ये इन्व्हेस्ट करायचं तर बिंदास बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करा. बिंदास तुमची सेविंग जी आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ही वाढतच जाणार आहे बिटकॉईनमध्ये ठेवल्यानंतर. आज बिटकॉईनची किंमत $61,000 $60,000च्या आसपास आहे. $60,000-61,000 साधारण 42-45 लाखाच्या आसपास एक बिटकॉईन आहे, आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत तो $1,00,000 पर्यंत जाईल असा अंदाज आहे, आणि सहज जाईल. कारण ज्या प्रकारे त्याची वाढ चालली आहे, $1,00,000चा आकडा तर हे वर्ष एंड पण व्हायची गरज नाही आहे, त्याच्या आतच तो पोचेल. तर तुम्हाला जर का कळत नसेल तर बिंदास बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करा. आता ह्या कोर्सच्या दरम्यान किंवा हा कोर्स झाल्यानंतर मी एक टेलिग्रामचं चॅनल चालू करतो आहे, जे प्रीमियम चॅनल असणार आहे. अख्ख्या जगामध्ये फॉरेनच्या लोकांची अशी बरीच प्रीमियम चॅनल्स आहेत, जे लोक पूर्ण संशोधन करून तुम्हाला डेली सांगतात की कोणत्या कॉईनमध्ये इन्व्हेस्ट करा, त्यातून किती प्रॉफिट होईल, कितीला घ्या, कितीला विका, हे सगळं आधीच सांगितलेलं असतं. हे कॉल देणारं जे चॅनल असतं त्याला सिग्नल चॅनल असं म्हणतात. हे सिग्नल चॅनल आपण स्वतःही सुरू करणार आहोत. त्यामुळे कोणत्या कॉईनमध्ये इन्व्हेस्ट करायचा हे तुम्हाला सहज कळेल, त्याच्याबद्दल तुम्ही चिंताच करू नका. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे की हवे तेव्हा पैसे काढू शकतो का? आता फॉर एक्झाम्पल काही लोकांचा असा प्रश्न होता की बाबा आज मी $5,000 बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट केले आणि उद्या मला गरज लागली, उद्या मला इलेक्ट्रिकचं बिल भरायचं आहे, मला ते पैसे काढणं भाग आहे, आज मी घाईघाईत भरले पण मला उद्या काढायचे, तर मी काढू शकतो का? काही नुकसान न होता 100% आरामात काढू शकता. आता काही नुकसान न होता जर का बिटकॉईन त्यावेळेला तोच रेट असेल, स्टेबल असेल किंवा थोडा वर गेला असेल तर तुमचा फायदाच आहे, आणि तो थोडासा खाली असेल तरी तुमचं एक 100-1 रुपयापेक्षा जास्त नुकसान त्याच्यामध्ये होणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. अगदीच जर का सगळं कोसळलं तर गोष्ट वेगळी आहे, पण ती रिस्क तर आपल्याला घ्यावीच लागते त्याच्यामध्ये. पण आज गुंतवलेले पैसे तुम्ही उद्या पण काढू शकता. कारण ते पैसे तुमचेच आहेत, तुमच्या बँकेच्या ऐवजी या अकाउंटमध्ये ठेवलेत, इकडनं विड्रॉ करा, तिकडनं डायरेक्ट बँकेत जातील, ते बँकेत विड्रॉ होतील डायरेक्ट, आणि काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. कोणी अडवणार नाही तुम्हाला, कोणी थांबवणार नाही की विड्रॉ नाही करू शकत वगैरे. तुम्ही कधीही विड्रॉ करू शकता, तुमची कॉईन्स तुम्ही कधीही विकू शकता. वझिरेक्ससारख्या एक्सचेंजवर तर तुम्ही इंडियन रुपीजमध्ये पण ठेवू शकता. अर्थात त्याच्यात काही वाढ होणार नाही, त्याच्यावर तुम्हाला व्याजबीज मिळणार नाही, पण इंडियन रुपीजमध्ये ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. एका दिवसात किंवा महिन्यात किती प्रॉफिट होऊ शकतो? हा एक ट्रिकी प्रश्न आहे, कारण हा नेहमी इन्व्हेस्टमेंटवर डिपेंड असतो. मी तुम्हाला एक्झॅक्टली फिगर माझा पोर्टफोलिओ सांगणार नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 16 डिसेंबरला मागच्या वर्षीच्या 2020च्या 16 डिसेंबरला $1,00,000 मी इन्व्हेस्ट केले होते. एक लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले होते. आज त्याची किंमत 60,000 आहे. 16-64 जवळजवळ 3.5 पट, 3.5 लाख रुपये त्याची किंमत आहे. म्हणजे 16 डिसेंबर ते 16 जानेवारी, 16 फेब्रुवारी, 16 मार्च आणि 16 एप्रिल या 4 महिन्यामध्ये माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 3.5 पट झाली, ज्याला आम्ही 3.5x म्हणतो, 3x. पण जर का तुम्ही योग्य प्रकारे, आता मी 1 लाख तुम्हाला करायची गरज नाही, तुम्ही 5,000 पण करू शकता. माझे अनेक मित्र आहेत, अनेक लोक आहेत ज्यांनी 5,000, 10,000नी त्यांचं प्लॅन सुरू केलं आहे, म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट त्यांनी सुरू केली आहे, पण त्याचंही त्यांचे वाढतातच आहेत. तर साधारणपणे तुम्हाला जर का असं म्हणायचं असेल की आपल्याला माझ्या महिन्यामध्ये मला एक $50,000 प्रॉफिट पाहिजे असेल तर मी किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? साधारण 50,000 प्रॉफिट तुम्हाला हवा असेल तर साधारण 2 ते 3 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केलेत त्याच्यात, तर तुम्ही महिन्याला आरामात $50,000 प्रॉफिट काढू शकता, इझिली अगदी.
महिनाभरसुद्धा त्याला लागणार नाही आहे. 1-2 आठवड्यामध्येच तुमचा प्रॉफिट निघून जाईल सगळा. नेक्स्ट, मला रोज किती वेळ द्यावा लागेल? आता आपलं इंडियन शेअर मार्केट जे आहे ते काहीतरी 10-10:30 पासून दुपारी 3-3:30 पर्यंत असेल, काहीतरी टायमिंग असतं स्पेसिफिकली. पण क्रिप्टो मार्केट 24/7 24 तास कुठेही थांबायचं नाही आहे, काही करायचं नाही. आता एक फायदा असा होतो की शेअरमधल्या लोकांना बॉट ट्रेडिंग माहिती असेल. म्हणजे आपण प्रत्यक्ष ट्रेडिंग करायच्याऐवजी कॉम्प्युटर प्रोग्राम ट्रेडिंग करतात आपल्या वतीने. ते बॉट, ते त्याला कॉम्प्युटर प्रोग्रामना बॉट म्हणतात, रोबॉट्स म्हणतात त्यांना, आणि आपण त्यांच्यामार्फत ट्रेडिंग करू शकतो. तर असे बॉट्स आहेत ते क्रिप्टोमध्ये पण अवेलेबल आहेत. तर क्रिप्टोमध्ये तर असे बॉट्स आहेत, काही कंपन्या अशा आहेत की जे हे बॉट प्रोव्हाइड करतात. हे 24 तास तुमच्या 24 तास आणि 30 दिवस महिन्याचे तुमच्यासाठी ट्रेडिंग करतात. आणि लोक $5,000 कमवतात त्याच्यातून महिन्याचे, काही न करता. बॉट चालू आहे, 24 तास बॉट चालू आहे. तो कधी थकत नाही, कधी थांबत नाही तो. तर अशा पद्धतीने ही जी एक्सचेंजेस आहेत, क्रिप्टोचं जे वर्ल्ड आहे ते 24 तास चालू असतं. कारण हे जागतिक आहे, हे काय फक्त भारतापुरतं नाही आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मला रोज किती वेळ द्यावा, काही गरज नाही आहे. तुम्ही जर का तुम्ही काय इंट्राडे ट्रेडिंग करणार नाही आहात, दिवसभर काय कॉम्प्युटरसमोर बसून तुम्हाला राहायचं नाही आहे की वाढतोय का कमी होतोय का, काही गरज नाही आहे. दिवसातून अर्धा तास जरी तुम्ही त्याला दिलात एक चेक करायला आपलं काय आहे, कारण तुम्ही काय रोजच्या रोज काय नवीन पैसे टाकणार नाही आहेत त्याच्यामध्ये. एकदा तुम्ही गुंतवणार आहात किंवा महिन्याच्या महिन्याला सिप करणार आहात. तर मला नाही वाटत रोज तुम्हाला 1 तासापेक्षा जास्त द्यावा लागेल. हां, सुरुवातीला शिकताना थोडा जास्त वेळ द्यावा लागेल, कारण बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात, बऱ्याच गोष्टी तुम्हाला याव्या लागतात. पण त्याच्यानंतर तुम्हाला एकदा तुम्ही या फील्डमध्ये आलात की 1-1.5 ताससुद्धा खूप झाला माझ्या मते. क्रिप्टो देऊन वस्तू विकत घेऊ शकतो का? आता हा पॉईंट असा आहे की जिकडे इंडियन गव्हर्नमेंटनी जेव्हा म्हटलं होतं की आम्ही बिटकॉईन बॅन करणार किंवा बिटकॉईन हे लिगल टेंडर नाही आहे, बिटकॉईन ही करन्सी नाही आहे, करन्सी म्हणून बॅन करणार, त्याचा गोष्ट इथे आली. त्यांना असं म्हणायचं होतं की तुम्ही बिटकॉईन जसं आपण गुगल पे दुकानात करतो, मी डॉमिनोजमध्ये जर का गेलो तर मी गुगल पेनी पेमेंट केलं की मला पिझ्झा मिळतो, ते मी इंडियन रुपीजमध्ये करतो. तर यांना असं म्हणायचं होतं की तुम्ही बिटकॉईन पे करून पिझ्झा विकत घेऊ शकत नाही किंवा दुसरं काही विकत घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही बिटकॉईन वापरू शकणार नाही. तर लोकांनी त्याचा अर्थ असा घेतला की ते बिटकॉईनच बॅन करणार आहेत. बिटकॉईन बॅन नाही करणार आहेत, ते करन्सी म्हणून बॅन करणार आहेत. मग तुम्ही काय करू शकता? क्रिप्टो करन्सी तुम्ही वस्तू विकत घेऊ शकता का? तो हो, घेऊ शकता. कोणती? जी भारत सरकारची असेल ती. फॉर एक्झाम्पल USA US डॉलर्स हे त्यांचं चलन आहे, पण त्यांची स्टेबल करन्सी आहे क्रिप्टो करन्सी USDT, US डॉलर टिथर, हे त्यांचं स्टेबल चलन आहे, स्टेबल कॉईन म्हणतात त्याला. त्याची किंमत नेहमी डॉलर एवढीच असते, $1 एवढीच त्याची किंमत असते. तर ती करन्सी देऊन तुम्ही काही विकत घेऊ शकता. तसंच भारतामध्ये आपलं जर का लक्ष्मी आलं, ओम आलं, जी काय कॉईन असतील ते कॉईन देऊन तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता. आत्ता रिसेंटली मी पेपर्समध्ये आणि इंटरनेटवर बातमी वाचली की भारत संपूर्ण डिजिटायझेशनच्या दिशेने चालला आहे. म्हणजे पेमेंट हळूहळू आता जसं आपण सरावलो आहे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा गुगल पे करायला, गुगल पेनी धडाधड पाणीपुरीवाला काय भाजीवाली फूलवाला पण गुगल पेमध्ये पेमेंट ॲक्सेप्ट करतो, तसं तो क्रिप्टो करन्सीसुद्धा ॲक्सेप्ट करेल. अशा पद्धतीने आपली वाटचाल चालली आहे. ऑलरेडी याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट चाललेले आहेत. तर क्रिप्टो देऊन सध्या तरी तुम्ही भारतात वस्तू विकत नाही घेऊ शकणार, युरोपमध्ये घेऊ शकतो आपण, पण भारतात डायरेक्टली देऊन तुम्ही विकत नाही घेऊ शकत. पण त्याला एक उपाय आहे. त्याला हे इंटरनेट हे असं आहे ना की ह्याच्या प्रत्येक गोष्टीवर काही ना काहीतरी उपाय येत असतात. त्याला काय उपाय दाखवतो मी तुम्हाला. bitrefill.com म्हणून एक साईट आहे. ही इंडियासाठी त्यांच्या एवढ्या ऑफर आहेत. म्हणजे इथे तुम्ही बिटकॉईनची कोणतीही करन्सी देऊन या सगळ्यांची कुपन्स विकत घेऊ शकता. आता ही लिस्ट खूप मोठी आहे, मी एक स्क्रीनशॉट मारला आहे, लिस्ट खूप मोठी आहे. अगदी BSNLचं पेमेंट किंवा पेट्रोलचं पेमेंट, डिश TVचं पेमेंट किंवा तुमचं डॉमिनोज पिझ्झा, ॲमेझॉनवर मी स्वतः घेतलेलं आहे. ॲमेझॉनवर $4,000 मी बिटकॉईनमधून ट्रान्सफर केले, त्यांनी मला कुपन कोड दिला आणि तो मी ॲमेझॉन पेमध्ये कॅश केला. म्हणजे इकडनं मी घेतलं तर मी आरामात कोणतेही कुपन घेऊन मी माझ्या कोणत्याही पेमेंट वॉलेटमध्ये मी घेऊ शकतो अगदी सहज. हे चिकार हे नवीन कंपन्या जॉईन होत आहेत त्यांना, आणि
हॉटेलच्या बुकिंगपासून सगळं करू शकतो. मध्यंतरी 2 मुलांनी एक प्रयोग केला होता की अख्खा दिवस आपण घराबाहेर काढायचा, आपण एकही पैसा खर्च नाही करायचा, संपूर्ण दिवस आपण क्रिप्टोकरन्सीवर काढायचा. आणि त्यांनी ही साईट वापरून अगदी ओला उबरचं पेमेंट पण त्यांनी इकडनंच केलं. थिएटरचं बुकिंग, त्याच्यानंतर रेस्टॉरंटमधलं जेवण सगळं बारचं बिल पण त्यांनी इकडनंच भरलं. कोणत्या तरी पेमेंट गिफ्ट कार्ड वगैरे काढलं आणि तिकडनं भरलं. तर इट इज पॉसिबल. पण लिगली डायरेक्ट मार्गाने तुम्ही असं गुगल पे सारखं रुपीज जसे पाठवता तसं बिटकॉईन पाठवून तुम्हाला काही वस्तू घेणं अलाउड नाही आहे आपल्याकडे. आणि जरी ते अलाउड झालं, आता समजा उद्या गव्हर्नमेंटने सांगितलं इट इज अलाउड, तरी त्या माणसाला तर माहिती पाहिजे ना बिटकॉईन म्हणजे काय ते जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत तुम्हाला कसं घेणार, तो कसं ॲक्सेप्ट करणार. त्यामुळे सध्या तरी त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स आहेत, म्हणून सध्या आपण हे इन्व्हेस्टमेंट पुरतंच वापरायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे की पैसे गुंतवण्याचं काही लिमिट आहेत का? पैसे गुंतवायला कोणतेही लिमिट नाही आहे. अगदी 100 रुपयापासून ते काही कोटी रुपयापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता, हे तुमच्यावर आहे. पण पुन्हा मी सल्ला असा देईन की प्रत्येकाने महिन्याला कमीत कमी 1000 रुपये आणि अगदीच शक्य नसेल तर 500 रुपये तरी तुम्ही बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करा. 2 वर्षानंतर ही रक्कम किती होईल ना याचा तुम्ही अंदाज पण नाही करू शकणार. तेव्हा लिमिट काही नाही आहे याला. नेक्स्ट, कोणती फी असते? फी एक्सचेंजची ट्रान्झॅक्शन फी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का 1000 रुपये तुमच्या बँकेमधून एक्सचेंजवर म्हणजे वझिरेक्सवर जर का ट्रान्सफर केले काही कॉईन विकत घेण्यासाठी, तर तुम्हाला काहीतरी काही पैसे किंवा 1 रुपया फी लागते. त्याच्यानंतर तुम्ही बिटकॉईन वगैरे विकत वगैरे जेव्हा घेता तेव्हासुद्धा तुम्हाला काही मायनर फी लागते. कधी ती काही पैशांमध्ये असते किंवा 1-1.5 रुपयामध्ये असते. अगदी मामूली फी असते ती, पण ती एक्सचेंजची फी तुम्हाला द्यावी लागते. तसंच जेव्हा तुम्ही विड्रॉ करता बँकेमध्ये तेव्हा पण तुम्हाला काही मामूली फी द्यावी लागते. गव्हर्नमेंट आता ऑलरेडी हे GSTच्या आवाक्यात गव्हर्नमेंटने आणलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ट्रान्झॅक्शन हे करताना ते तुम्हाला व्यवस्थित सगळे गव्हर्नमेंटचे रूल वगैरे पाळूनच बँक ट्रान्झॅक्शन करते. त्यामुळे याच्यामध्ये दुसरी कोणती फी नसते. आणि टॅक्स वगैरे जो असतो तो तुम्हाला भरायचा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज जर का तुम्ही 1 लाख रुपये गुंतवलेत आणि 1 वर्षानंतर 10 लाख रुपये तुम्ही जर का त्यातून काढलेत, तुमचे 10 पट पैसे झाले, ते तुम्ही काढलेत, तर ते तुमचं इन्कम आहे 9 लाख रुपये. मग जसं तुम्ही बाकीच्या व्यवसायाचं रिटर्न भरता तसं याचंही रिटर्न भरा. जर का तोपर्यंत लॉ आला असेल आणि हे इन्व्हेस्टमेंटमध्ये गेलं असेल तर टॅक्स कमी पडेल, नाहीतर तुमच्या इतर धंद्यांसारखा टॅक्स पडेल. त्यातूनही टॅक्स वाचवायचे जे काय आपले मार्ग असतात ते आपण ह्यालाही वापरू शकतो. शक्यतो मी सल्ला असा देईन की घरातले म्हणजे हे जे अकाउंट आहे हे घरातल्या बायकांच्या नावावर काढावं. कारण बायकांना टॅक्स बेनिफिट जास्त असतात, त्यांना रिबेट्स नेहमी जास्त असतात. त्यामुळे त्यांच्या नावावर काढलं तर तुम्हाला बराचसा टॅक्स रिबेट त्याच्यामध्ये मिळू शकतो. पण याचं इन्कम टॅक्स वगैरे जनरली आपण नेहमी आपल्या बिझनेससाठी वगैरे भरतो त्याच पद्धतीने भरायचं आहे. याचे एक्सचेंजवरनं आलेले पेपर्स आपल्याला CA कडे सबमिट करायचे आहेत आणि आपलं रिटर्न आपण भरायचं आहे. नेक्स्ट प्रश्न होता की कमीत कमी किती रुपये गुंतवणूक पाहिजे ह्याच्यामध्ये असं मी मगाशीच सांगितलं की असं काही नाही आहे. अगदी 100-150 रुपयापासून ते तुम्ही कोट्यावधी रुपयापर्यंत कितीही गुंतवणूक करू शकता. ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती इन्व्हेस्ट करताय याच्यावर. पण एक साधारण मी माझ्या अनुभवावरून गेल्या 3 महिन्याच्या अनुभवावर मी तुम्हाला सांगतो. कारण मी जेव्हा कोरोना हॉस्पिटलमधून बाहेर आलो आणि घरी बसलो, माझा स्टुडिओ आहे, ई-लर्निंग स्टुडिओ माझा आहे आणि फॉरेनचे काही आम्ही शॉर्ट फिल्म्स वगैरे बनवतो. पण तो बिझनेस अख्ख्या जागतिक लेवलवर बंद झाला, जवळजवळ बंद झाला. आणि गेले 3 महिने जो काही घरचा खर्च आहे, म्हणजे मला इलेक्ट्रिकचं बिल सरकारच्या कृपेने 45,000 रुपये इलेक्ट्रिकचं बिल आलं, वाढीव बिल सगळं. पण ते पण मी भरू शकलो केवळ आणि केवळ क्रिप्टोमुळे. त्यामुळे तुम्हाला महिन्याला 50,000 रुपये जर का दर महिन्याला रेग्युलर बाहेर काढायचे असतील तर तुमची गुंतवणूक साधारण अंदाजे 3 लाखाच्या आसपास असली पाहिजे. तर तुम्ही महिन्याला 50,000 रुपये आरामात काढू शकता, अगदी आरामात. तुमचा पोर्टफोलिओ डबल ट्रिपल होत जाईल त्याच्यामध्ये. पण मला एकाने असं विचारलं होतं की हे शक्य आहे का की दर दिवशी मला एक 100-200-300 रुपयाचा प्रॉफिट होणं शक्य आहे का? हो, इट इज पॉसिबल, डेफिनेटली पॉसिबल. मी स्वतःही तसं करतो आहे. कारण ही रक्कम आपल्याला छोटी वाटते, म्हणजे दिवसाला 500-1000 रुपये आपल्याला छोटी वाटते, पण ते महिनाभरात जाऊन 30,000 रुपये होतात, 30-40,000 रुपये होतात. त्यामुळे त्या पद्धतीनेही तुम्ही करू शकता. इट्स ऑल डिपेंड ऑन यू. ह्याच्यासाठी कोणतंही बंधन नाही आहे. पण कमीत कमी माझ्या मते
सुरुवातीला जर का तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे नसतील तर मी तुम्हाला अजिबात सल्ला देणार नाही की तुम्ही कर्ज काढून करा, दागिने विकून करा, हे करा, ते करा. मी अजिबात सांगणार नाही. सुरुवातीला पैसे नसतील तर 500-500 रुपयाच्या सिपने चालू करा, सिपिंग करा. जेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट दिसायला लागेल तुम्ही आपोआप तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट कराल. शेवटी गोष्ट अशी आहे की आज शेअर मार्केटमधले खूप जण क्रिप्टोला बदनाम करत आहेत. याचं एकमेव कारण असं आहे की फार वेगाने शेअर मार्केटमधनं पैसे काढून लोक क्रिप्टो मार्केटमध्ये टाकत आहेत आणि तिकडे जे नुकसान होतं आहे ना, सगळा फंड जो रिलीज होतो ना तिकडनं, त्याच्यामुळे हे लोक त्याला क्रिप्टोच्या नावाने ठणाणा करत आहेत. इकडे दुसरं काही कारण नाही आहे. सो कमीत कमी मी तुम्हाला सांगतो की महिना 1500 ते 1000 रुपये तरी गुंतवा याच्यामध्ये. 2 वर्षानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही इतकी रिटर्न्स तुम्हाला त्याच्यावर मिळतील. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. यात पैसे कमवण्याचे कोणकोणते मार्ग आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे ट्रेडिंग, जे इंट्राडे ट्रेडिंग ज्याला म्हणतात. ज्यांना शेअर मार्केटमध्ये याची सवय आहे आणि जे याच्यात एक्सपर्ट आहेत ते करू शकतात. ते रिस्क घेण्यात, त्यांना रिस्क घ्यायची त्यांना घेऊ दे, ते करू शकतात. दुसरं आहे लॉंग टर्म शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. तिसरं आहे शेअरमध्ये जसं IPO असतं, म्हणजे इनिशियल तुमची ऑफर जी असते, म्हणजे एखादा शेअर मार्केटमध्ये यायच्या आधी जी तुमची ऑफर असते तशी याच्यामध्ये IDO असते, म्हणजे इनिशियल डेक्स ऑफर असते. त्याच्यानंतर इनिशियल कॉईन ऑफर असते. म्हणजे मार्केटमध्ये यायच्या आधी कंपनीचं आधी जर का कॉईन घेतलं तर ते तुम्हाला हार्डली मी सांगतो 5 रुपयाला 10 रुपयाला मिळतं. आणि जेव्हा ते मार्केटवर लिस्ट होतं तेव्हा ते लिस्टच मुळामध्ये साधारण 150 ते 200 रुपयाने लिस्ट होतं. त्यावेळेला तुम्ही पण त्यासाठी तुम्हाला थांबावं लागतं, 3-4 महिने थांबावं लागतं. ह्याच्यामध्ये थोडी रिस्क असते, पण इन्व्हेस्टमेंट पण छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. मी स्वतःही ICOमध्ये सुद्धा पैसे कमवलेले आहेत. त्याच्यानंतर बँकेमध्ये जसं आपण फिक्स डिपॉझिट्स वगैरे काढतो तसे इथेही फिक्स डिपॉझिट असतात, ज्याला स्टेकिंग म्हणतात. त्याच्याऐवजी तुम्ही डॉलर्समध्ये घेऊ शकता, रुपीजमध्ये घेऊ शकता, किंवा तुम्ही कॉईन घेऊ शकता अजून, ज्याला स्टेकिंग म्हणतात. त्याच्यानंतर लिक्विडिटी प्रोव्हाइड करणं ज्याला आहे ते म्हणतात. लिक्विडिटी होऊ शकते. क्रिप्टोची सुद्धा बँक आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये बँका उघडतात क्रिप्टोच्या. भारतामध्ये एक जयपूरला आणि दिल्लीला बँक उघडली आहे, पण ॲक्च्युली ती बँक नाही आहे, त्याच्यामध्ये फसू नका कोणी. तर पण अशा डिसेंट्रलाइज बँका आहेत ज्या बँकांवर कोणाचंही बंधन नाही आहे, कोणाचंही वर्चस्व नाही आहे. आपले पैसे तिकडे सेफ असतात किंवा कॉईन्स आपली सेफ असतात. पण असे अनेक मार्ग आहेत याच्यामध्ये. म्हणजे फक्त ट्रेडिंग हा एकच मार्ग नाही आहे क्रिप्टोमध्ये, अनेक मार्ग आहेत ज्यातून तुम्ही खूप पैसे कमवू शकता. यात रिस्क काय आहे? जी रिस्क तुमची शेअरमध्ये आहे, किंवा मी तर म्हणेन जी रिस्क तुमची बँकेमध्ये FD ठेवण्यामध्ये जी रिस्क आहे ना, तीच रिस्क याच्यामध्ये सुद्धा आहे. बँकेमध्ये समजा तुम्हाला 5,000 रुपये ठेवून 1 वर्षानंतर 7,000 रुपये मिळणार असतील आणि तुम्ही 3 महिन्यानंतरच पैसे काढलेत तर काय होणार? तुम्हाला 7 नाही मिळणार, तुम्हाला 5,500 मिळतील, 6,000 मिळतील. बरोबर? इथे पण तसंच आहे की तुम्ही जर का लवकर काढले तर तुम्हाला कमी प्रॉफिट होईल, उशिरा काढले तर जास्त प्रॉफिट होईल. इट ऑल डिपेंड्स. शेअरसारखं आहे हे. त्यामुळे याच्यामध्ये रिस्क एवढीच आहे की जर का कॉईन जर का ते डंप झालं, म्हणजे कॉईनची प्राईस कमी कमी होत गेली, तर तुम्ही विकू नका, ठेवून द्या ते कॉईन. अजिबात काय विकू नका, कारण त्याची प्राईस वर जाणारच आहे. ती वर गेल्यानंतर विका ते. तर तुम्ही क्रिप्टोमध्ये असं म्हणतात की लॉस तुमचा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही ते लॉसमध्ये विकता. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एंट्री घ्याल तेव्हा तुम्ही तुमची सगळी इन्व्हेस्टमेंट आणि सगळ्याच्या सगळं त्यात टाकू नका. थोड्याशा अमाऊंटवरनं सुरुवात करा सुरुवातीला, आणि मग हळूहळू हळूहळू वाढवत जा त्याच्यामध्ये. 1 वर्षानंतर तर अशी परिस्थिती येईल की तुम्हाला नव्याने पैसे टाकावेच लागणार नाहीत. त्यातलेच पैसे तुम्ही रोल करत 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 ते एनलार्ज करत जाल. तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो मल्टिप्लाय करत जाल त्याच्यामध्ये. ही 1-2 वर्षानंतर अशीच कंडिशन येईल तुमची. नेक्स्ट, सुरुवात कुठून करायची? आता सुरुवात कुठून करायची ह्याच्यासाठीच तर मी एक मराठीमधून एक कोर्स घेतो आहे, ज्याच्यामध्ये इन डेप्थ तुम्हाला अकाउंट चालू करण्यापासून ते कसं ऑपरेट करायचं, काय रिस्क आहेत, म्हणजे A to Z क्रिप्टोमधलं आपण A to Z त्याच्यामध्ये बघणार आहोत सगळं. पण थोडक्यात इकडे सांगायचं तर सुरुवात कुठून करायची, तर भारतामधल्या एखाद्या एक्सचेंजवर, क्रिप्टो एक्सचेंजवर अकाउंट ओपन करून सुरुवात करायची. मी सल्ला देईन की अनेक एक्सचेंजेस आहेत, अनेक चीटर्स आहेत त्याच्यामध्ये. काही एक्सचेंज दिल्ली साईडचे एक्सचेंज आहेत, ती जाम झोलर आहेत सगळे ते. त्यांच्या नात्याला लागू नका किंवा मोबाईल एक्सचेंजवर जाऊ नका. वझिरेक्स इज द नंबर 1 एक्सचेंज इन इंडिया. दिवसाला $200 मिलियन पेक्षा पण जास्त ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यांचे.
आणि भारताच्या लोकांचा 10,000 कोटीपेक्षा जास्त फंड्स 10,000 कोटीपेक्षा जास्त फंड्स क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टेड आहे महिन्याचा ह्याच्यामध्ये. ह्याच्यावरून तुम्ही याची व्याप्ती किती आहे ना हे बघू शकता. बिटकॉइन हे जगातल्या सगळ्या कंपन्यांच्या यांना बायपास करून वर जायला लागलं आहे. सोन्याला तर त्यांनी कधीच मागे टाकलं आहे. आणि ॲपल कंपनीला आत्ताच त्यांनी बायपास केलं. $2 ट्रिलियन इकॉनॉमी झाली आहे त्यांची. $2 ट्रिलियन आता होईल आता. एवढी प्रचंड मोठी इकॉनॉमी त्याच्यामध्ये. सुरुवात करायला आपल्याला फक्त एक्सचेंजवर अकाउंट काढायचं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला काही लागणार नाही आहे. तुमचं आधार कार्ड तुम्हाला लागणार, तुमचं बँकेचं अकाउंट लागणार. माझा सल्ला असा आहे की अकाउंट नॅशनलाइज बँकेत ठेवा. ह्या ज्या प्रायव्हेट बँक आहेत, तुम्ही म्हणाल की ICICI HDFC फार मोठ्या बँक आहेत, ह्या सगळ्या शेड्यूल बँक आहेत या, कळलं. आणि हे त्यांच्या मनमानीप्रमाणे कारभार करतात. त्यापेक्षा गव्हर्नमेंट बँका ऑलवेज सेफ. मी सांगेन की फास्टेस्ट बँक ह्याच्यामध्ये जी आहे ना ती SBIच आहे. ICICI पण आहे, पण SBI इज द फास्टेस्ट ह्याच्यामध्ये. तर माझा सल्ला असा आहे की हे करताना तुम्हाला एक ईमेल ID लागेल, एक मोबाईल फोन लागेल, आधार कार्ड लागेल, पासपोर्ट साईजचा फोटो लागेल आणि एक बँक अकाउंट लागेल. आणि सुरुवातीला काही पैसे लागतील, मे बी ₹1,000 का असेना ते पैसे लागतील. ह्याच्याशिवाय तुम्हाला हे सुरुवातीला काही करायची गरज नाही. पण माझा सल्ला असा आहे की ह्याचा कोर्स तुम्ही नक्की करा. कारण हे फील्ड नवीन आहे, इंट्रिकेट आहे, खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये कराव्या लागतात. कोणत्या कॉईनमध्ये इन्व्हेस्ट करायचं, काय करायचं, हे सगळं तुम्हाला आधी शिकावं लागेल. कमीत कमी 1 महिना तुम्हाला शिकायला लागेल. याचा इन डेप्थ कोर्स मी आता ह्याच्यासाठी करणार आहे. आणि ते कोर्स फार नॉमिनल फीज ठेवणार आहे त्याची. एक ₹500 फार तर फी असेल त्याची. पण हा कोर्स किंवा ह्या कोर्ससारखा कोर्स तुम्हाला ₹500 तर सोडा, ₹5,000 पण कुठे मिळणार नाही. 100% मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला. ही इमेज आपल्या भारताच्या वझिरेक्स एक्सचेंजची आहे. वझिरेक्स एक्सचेंज साधारणपणे त्याचा टर्मिनल असा दिसतो. एक आज दुपारी साधारण 3 वाजता काढलेला हा स्नॅपशॉट आहे. आणि 3 वाजता बिटकॉईनची भारतीय रुपयांमध्ये किंमत होती ₹48,07,000. अरे तुम्ही म्हणाल आम्ही ₹48,00,000 कुठून आणू? काही गरज नाही आहे. बिटकॉईन म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक शेअर विकत घ्यायचा आहे. रिलायन्सचा एक शेअर आहे, समजा तो ₹3,000 आहे. तर तुम्हाला एक शेअर मिनिमम तर घ्यावा लागेल की नाही? मिनिमम एक शेअर तुम्हाला घ्यावा लागेल, कमीत कमी ₹3,000. ₹3,000 तुमच्याकडे नसतील तर तुम्ही घेऊ शकाल का? नाही. आता फॉर एक्झाम्पल बिटकॉईनची किंमत ₹3,000 असं मानू आपण. 3,000 तुमच्याकडे नसतील, तुमच्याकडे ₹500 आहेत, तुम्ही घेऊ शकाल का? हो. बिटकॉईन हे फ्रॅक्शनमध्ये पण घेता येतं. अर्ध बिटकॉईन 0.1, 0.01, 0.0001, 0.00001 एवढं बिटकॉईन पण विकत घेता येतं. ₹48,00,000 घालायची गरज नाही त्याच्यामध्ये. तर साधारणपणे तुमच्या ह्या इकडे ऑर्डर्स असतात, इथे बाय सेल असतं, इथे तुम्हाला ग्राफ दाखवला जातो. हा ग्राफ कसा वाचायचा, त्याच्यावरून कसं बघायचं हे आपण सगळं कोर्समध्ये शिकू. त्याच्यामध्ये ही अनेक कॉईन्सची नावं आहेत. इकडे तुमचं BTC आहे, विन, USDT हे जे आहे ते US गव्हर्नमेंटचं स्टेबल कॉईन आहे, ऑफिशियल स्टेबल कॉईन आहे. USDT टिथर म्हणतात त्याला. इथे तुमचे फंड्स असतात सगळे, ज्याच्यामध्ये तुमच्याकडे किती कॉईन आहेत, काय आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये दाखवलं जातं. आता ही बातमीचा मुद्दाम स्क्रीनशॉट त्या लोकांसाठी काढला ज्यांनी विचारलं होतं प्रश्न की भारतामध्ये RBIने बॅन केलं आहे. लोक कुठे असतात, कोणत्या जगात वावरतात, काय वाचतात आणि कशावरून काही ऐकून काही ठरवतात. इंडिया टुडेचं इकडे आहे बिझनेस ग्रुपमध्ये. हे बघा, हे आर्टिकल आहे मार्च 4, 2020चं, अपडेटेड. ओके. त्यांनी सरळ सांगितलं सुप्रीम कोर्ट्स क्वॅशेस RBI बॅन ऑन क्रिप्टोकरन्सी ट्रेड. द टॉप कोर्ट डिसिजन कम्स आफ्टर द हिअरिंग सेव्हरल पिटिशन चॅलेंजिंग RBI एप्रिल 2018. 2018ला RBIने सांगितलं होतं की ते नोटबंदी झाल्यानंतर की तुम्ही ट्रेडिंग करू शकत नाही. काही एक्सचेंज त्यांनी थांबवली होती. आमचं ट्रेडिंग चालू होतं पीअर टू पीअरवर, काही फरक नाही पडला आम्हाला हे बॅन करो किंवा न करो. आणि ऑर्डर इम्पोजिंग बॅन ऑन फायनान्शियल फर्म्स और इंडिव्हिज्युअल इन इंडिया फ्रॉम ट्रेडिंग इन क्रिप्टोकरन्सीज. हा बॅन सुप्रीम कोर्टने कधीच उठवलेला आहे. बऱ्याचशा लोकांना याची माहितीच नाही आहे या गोष्टीची. ही त्याची डिटेल बातमी, म्हणजे खालचं पेज होतं, लिफ्ट द RBI बॅन ऑन क्रिप्टोकरन्सी ट्रेड, टॉप कोर्ट्स डिसिजन, आणि हे त्यांचं पूर्ण आर्टिकल होतं सगळं. सुप्रीम कोर्टने स्पष्टपणे सांगितलं तुम्ही कोणत्याही प्रकारची टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट तुम्ही थांबवू शकत नाही केवळ तुमच्या मनात आलं म्हणून. यांच्यावर पूर्णपणे केस केली होती. आणि आता तर क्रिप्टोकरन्सी बॅन होणं शक्यच नाही आहे. कारण
जगामधले अगदी छोट्यातला छोटा देश पण ह्या लिगलाइज करतो आहे. इंडियामध्ये सरकारच्या अनेक एजन्सीज ब्लॉकचेनवर काम करत आहेत. म्हणजे त्यांचं बॅकएंड ब्लॉकचेन आहे. जी टेक्नॉलॉजी बिटकॉईनची आहे त्या टेक्नॉलॉजीवर आपल्या गव्हर्नमेंटचे अनेक डिपार्टमेंट काम करत आहेत. लवकरच भारताचं पण कॉईन येईल आणि ह्याच्यामध्ये आपण लीगल काही लॉस काही येतील आणि आपल्याला त्याचा फायदाच होईल. हे लीगल झालंच पाहिजे. मुळात मी तर म्हणतो आहे लीगल झालं पाहिजे म्हणजे आपल्याला एक कोर्टामध्ये पण भारतीय कोर्टामध्ये पण स्टँडिंग मिळेल. हे जसं भारताचं वझिरेक्स आहे तसं हे जगातलं नंबर 1चं ट्रेडिंग ची साईट आहे जिचं नाव आहे बायनान्स. आणि वझिरेक्स जी भारतातली 1 नंबरचं एक्सचेंज आहे ते सुद्धा ह्या कंपनीने विकत घेतलेलं आहे. म्हणजे या कंपनीने वझिरेक्सला टेक ओव्हर केलं आहे. कोणतंही एक्सचेंज घ्या ते साधारण तुम्हाला असंच दिसणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमचे ग्राफ दिसतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ आहेत. तुम्हाला दिसतं इथे बाबा आता हे TWT कॉईन आहे USDT मधलं. त्याची रेट किती आहे साधारण आणि तुमच्या किती ऑर्डर्स आहेत आणि काय हे सगळं याच्यामध्ये दिसतं. हे बायनान्सचं कॉईन आहे. आपण जेव्हा ट्रेडिंग करणार आहोत तेव्हा आपण वझिरेक्स आणि बायनान्स म्हणजे इंडियन रुपीज आणि डॉलर्स या दोन्हीवर करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल आम्ही डॉलर्स कुठून आणू. डॉलर्स तुम्ही आणायची गरज नाही आहे. वझिरेक्सवरून जेव्हा तुम्ही डायरेक्ट बायनान्सवर शिफ्ट करता फ्री ऑफ कॉस्ट त्यावेळेला तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये गेलेले असता आणि तुमचं तिकडे USDTच तुम्ही इकडनं तिकडे घेऊन जाता. त्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड वगैरेची गरज नाही आहे. भारतीय रुपयामध्येच हे ट्रान्झॅक्शन होतं आणि परतही तुम्हाला भारतीय रुपयांमध्येच मिळतं. पण सल्ला असा आहे की बायनान्सवर बहुतेक सगळेच जण जे ट्रेडर्स आहेत ते सगळेजण बायनान्सवर किंवा दुसऱ्या एक्सचेंजवर काम करतात. याचं कारण असं आहे की बायनान्सवर जेवढी समजा 3-4 हजार कॉईन असतील तर वझिरेक्सवर एक 100-200 कॉईन्स असतील. म्हणजे कॉईन्स प्रत्येक एक्सचेंजवर सगळी कॉईन असतातच असं नाही आहे आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या एक्सचेंजवर काम करावं लागतं. ते आपण डिटेलमध्ये आपल्या कोर्समध्ये बघूया. आता ॲक्च्युली क्रिप्टो मराठी या माध्यमातून मी नक्की काय करणार आहे. फॉर एक्झाम्पल क्रिप्टो मराठी हे माझं एक चॅनल असणार आहे किंवा एक पूर्ण कोर्स असणार आहे. तसाच माझा हिंदीमधूनही असणार आहे जो मी क्रिप्टो हिंदी म्हणजे मराठी आणि हिंदी अशा 2 भाषातून मी करणार आहे. कारण नाही तर मला महाराष्ट्रापुरतं रिस्ट्रिक्ट राहावं लागेल. पण मुख्य ते मराठीतूनच असणार आहे. त्याच्यामध्ये काय काय असणार मी सांगतो तुम्हाला. एक क्रिप्टो करन्सीचा बेसिक कोर्स असेल, एक क्रिप्टो करन्सीचा ॲडव्हान्स कोर्स असेल किंवा या दोन्ही कोर्सचं कॉम्बिनेशन करून मी एकच कोर्स करीन आणि तो काही दिवसांवर तो चालेल तो कोर्स. त्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे अकाउंट ओपन करण्यापासून ते संपूर्ण ट्रेडिंग प्रॉफिट आणि अजून जे जे काय ऑप्शन्स आहेत ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये कवर केले जातील या बेसिक कोर्समध्ये. आणि ह्या कोर्सची फी मी सांगतो तुम्हाला माझ्या मते तरी एक 500 रुपयाच्या आसपास असेल. ह्याच्यापेक्षा जास्त काय मी ठेवणार नाही आहे. कारण माझा मुख्य उद्देश असा आहे की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं. खरोखरच आज कंडिशन खरंच वाईट आहे. आज आपल्याकडे करोना आला, उद्या मरोना येईल, परवा काय युद्ध होईल आणि ही कंडिशन जर का परत आली तर कुठून आणणार पैसे आपण. फायनान्शियली आपण कसं सिक्युअर होणार. एक वेगळं इन्कम म्हणा किंवा एक पॅसिव्ह इन्कम आपल्याला पाहिजेच आहे आणि हे आपल्याला हवं आहे ना. म्हणून मार्केटमध्ये MLM कंपन्या आणि हे सगळे आपल्याला शेंड्या लावून जातात. बिटकॉईन जेव्हा आलं तेव्हा MLM कंपन्यांनी धुमाकूळ घातला होता बिटकॉईनमध्ये. बिटकॉईनला खरं बदनाम या MLM कंपन्यांनीच केलं आहे. आमची कॉईन आहे, बिटकॉईनपेक्षा बिटकॉईनचा बाप आला आहे वगैरे अशा पद्धतीने ॲड केली होती. आमची कॉईन काढली, हे काढली आणि लोकांना इतकं फसवलं ना की लोकांचा विश्वासच उडाला क्रिप्टो करन्सीवरून पूर्णपणे. तर माझा सल्ला असा आहे की कोणत्याही ऑफिशियल एक्सचेंजशिवाय कोणीही तुम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला स्वस्तात बिटकॉईन देतो, दुसरी कॉईन देतो, हे देतो, ते देतो, कोणावरही विश्वास ठेवू नका. ऑफिशियल कॉईन्स तीच असतात जी कोणत्या तरी एक्सचेंजवर लॉन्च होतात. नाहीतर मग ICOवर असतात. ती रिस्क आहे. त्यामुळे ह्या कोणीही तुम्हाला सांगितलं बिटवर्क आपण नेटवर्क करू, तुम्ही हे कराल ते कराल, क्रिप्टो आमचा आहे, कशावरही विश्वास ठेवू नका. क्रिप्टो करण्यासाठी तुम्हाला फक्त शिकण्यासाठी माझी गरज आहे. क्रिप्टो करण्यासाठी तुम्हाला कोणाचीही गरज नाही आहे. तुम्ही स्वतः सगळं करू शकता. सो कोणत्याही कंपनीच्या जाळ्यात अडकू नका क्रिप्टो करन्सीच्या बाबतीमध्ये. क्रिप्टो करन्सीसाठी तुम्हाला दुसऱ्या कोणालाही पैसे द्यायची गरज नाही. तुम्ही स्वतःच्या एक्सचेंजवर स्वतःच्या अकाउंटवर हे सगळं करू शकता. ठीक आहे. फक्त शिकण्यासाठी तुम्हाला माझी गरज आहे. ट्रेडिंग करण्यासाठी माझी गरज नाही आहे तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. एक यूट्यूब चॅनल असणार आहे जिथे हा व्हिडिओ पण मी लोड केला आहे. तिकडे
आता एकदा तुम्ही बेसिक आणि एक थोडासा ॲडव्हान्स कोर्स वगैरे तुम्ही शिकलात किंवा बेसिक कोर्स तुम्ही शिकलात, ॲडव्हान्स कोर्स हा माझ्या साईटवर असणार आहे, तो त्याच्यामध्ये व्हिडिओज इन्क्लूड असतील. आणि यूट्यूब चॅनलवर एक दर एक दिवसाआड किंवा डेली एक लाईव्ह सेशन म्हणा किंवा नवीन जे काय आहे त्याचं ट्रेनिंग सेशन म्हणा किंवा त्याची माहिती सेशन म्हणा, हे चॅनलवर माझं चालूच असणार आहे. ते व्हिडिओ तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूब चॅनलवर बघू शकता सबस्क्राईब करून. त्याच्यानंतर एक टेलिग्रामचा एक ग्रुप असणार आहे. मी आत्ता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एक फॉर्म भरायला दिला होता, साधारण माहिती दिली होती, विचारत होतं की मला एक अंदाज हवा आहे की जर का, कारण हा कोर्स तयार करायला मला खूप मेहनत लागणार आहे, व्हिडिओज तयार करायला, तर साधारण किती लोक असे आहेत की ज्यांना या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे, मग त्या हिशोबाने मी तो कोर्स बनवीन. तसं हा टेलिग्राम ग्रुप असा आहे की एक कम्युनिटी आपली तयार व्हावी आणि एकमेकांना मदत करून आपण पुढे जावं, ह्याच्यासाठी हा ग्रुप बनवला आहे. दुसरं असं आहे की टेलिग्राम फ्री चॅनल, एक फ्री चॅनल मी बनवणार आहे ज्याच्यामध्ये मी डेली सिग्नल देत जाईन की जे काही नवीन बातम्या असतात त्या सगळ्या यूट्यूबवर येतील, पण यूट्यूबवर व्हिडिओ यायला वेळ लागतो, म्हणून टेलिग्रामवर पटकन न्यूज टाकता येते, म्हणून ते फ्री चॅनल असेल. आणि टेलिग्रामचं पेड चॅनल असेल. पेड चॅनल याच्यासाठी असतं की मी सुद्धा बऱ्याचशा इंटरनॅशनल पेड चॅनलचा मेंबर आहे. तर गंमत अशी आहे, ह्यांची फी महिन्याला $500 असते. इवन भारतीय काही यूट्यूबर्स आहेत, जी काही चॅनल्स आहेत, ते सुद्धा महिन्याला $200 $150 वगैरे असे घेतात. मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना ही $500 म्हणजे जवळजवळ 35,000 रुपये झाले. हे एवढं भरणं शक्य नाही आहे. पण माझा प्लॅन असा आहे की या सगळ्या इंटरनॅशनल ग्रुप्सच्या मेंबरशिप आपण क्रिप्टो मराठीच्या माध्यमातून क्रिप्टो मराठी घेईल आणि त्याच्यानंतर त्यांचे जे सिग्नल असतात, सिग्नल म्हणजे काय की ते सतत काहीतरी सांगत असतात की बाबा आता हे कॉईन घ्या, अमुक ते अमुक रेंज प्राईसच्या मध्ये घ्या आणि अमुक ते अमुक प्राईजला विकायची ऑर्डर लावा किंवा विका, ह्यात तुम्हाला 30% प्रॉफिट होईल, 35% प्रॉफिट होईल, व्हॉट एव्हर इट इज. हे त्यांचे सिग्नल येत असतात. काही इमिजिएटली काही न्यूज जर का काही आल्या, नवीन काही क्रिप्टोमध्ये आलं, नवीन कॉईन लॉन्च होणार आहेत, नवीन IDO येणार आहेत, ICO येणार आहेत, फ्री कॉईन काही कोणती कंपनीच्या स्कीम्स असतील, एअरड्रॉप म्हणतात त्याला, तर ह्या सगळ्या बातम्या त्याच्यावर येत असतात. ही सगळी चॅनल्स जी आहेत ना, नंबर ऑफ चॅनल्स जी आहेत, प्रीमियम चॅनल्स, ही क्रिप्टो मराठी सबस्क्राईब करेल आणि तिकडनं एक नॉमिनल अमाऊंट घेऊन हे जे पेड चॅनल जे असेल त्याच्यावर तुम्हाला देत. म्हणजे तुमचा हा प्रश्नच राहणार नाही की मी कोणत्या कॉईनमध्ये इन्व्हेस्ट करू, मी पोर्टफोलिओ कसा करू, मी काय करू आणि न्यूज कुठून मिळणार मला सगळ्या बातम्या, ह्याचा प्रश्नच नाही. हे सगळं तुमच्या तिकडे असेल. तिसरं फेसबुकचं पेज असेल. ही सगळी माहिती परत फेसबुकच्या पेजवर पण येईल. ट्विटर हँडल, क्रिप्टो करन्सीच्या जगातलं सगळ्यात महत्त्वाचं हँडल, ट्विटर हँडल जे आपलं असेल तिकडे इमिजिएटली तुमची बातमी रिलीज होईल किंवा तुमचे जे काय असेल ते रिलीज होईल तिकडे, ठीक आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे cryptomarathi.com ही साईट आत्ता चालू नाही आहे, डेव्हलपमेंटमध्ये. ती साईट ह्याच्यासाठी केली ना की पोर्टफोलिओ, फॉर एक्झाम्पल क्रिप्टोमध्ये आपण वेगवेगळ्या चॅनल्सवर अकाउंट्स काढतो आणि तिकडे आपले पैसे रोल होत असतात. माझे स्वतःचे जवळजवळ 8-10 एक्सचेंजवर पैसे रोल होत असतात, वेगवेगळी कॉईन्स, कारण काही कॉईन तिकडे मिळतं, काही कॉईन इकडे मिळतं. आता प्रश्न असा येतो ना की एका फटक्यात आपल्याला समजणार कसं की आपले किती पैसे आहेत, त्याचं किती प्रॉफिट आहे, काय आहे, याला पोर्टफोलिओ म्हणतात. आता जगामध्ये मी चिकार मोबाईल ॲप्स आणि सगळी ॲप बघितली, एकही असं फुल फ्लेज पोर्टफोलिओ नाही आहे जी जे प्रॅक्टिकल लेवलवर आहे आपल्यासाठी, प्रॅक्टिकल लेवलवर. तर असं आपल्या भारतीय लोकांच्या मानसिकतेनुसार, आपल्या गरजेनुसार असं पोर्टफोलिओचं मॅनेजमेंटचं टूल आणि त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी असलेलं ह्या cryptomarathi.com आम्ही देणार आहोत तिकडे. आणि ते मेंबरशिप असेल, इयरली मेंबरशिप, ती पण नॉमिनल असेल. आणि ह्या मेंबरशिपमध्ये तुम्हाला टेलिग्रामचं पेड चॅनल जे आहे, जे सिग्नल्स आहेत, ते सिग्नल्स पण त्याच्यामध्ये मिळणार आहेत. म्हणजे आम्ही काय करायचं आणि कसं करायचं हे सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे. जरूरी नाही आहे की तुम्ही याची मेंबरशिप घ्याच, काही गरज नाही आहे. तुम्ही जर का मोठा पोर्टफोलिओ तुमचा असेल, की 50-60 हजार रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करणार असाल तर तुम्ही घ्या त्याच्यामध्ये, किंवा इनिशियली तुम्ही जर का सिप करणार असाल तर तुम्हाला गरज नाही आहे. मग एकाच वझिरेक्सच्या एक्सचेंजवर तुम्ही करा, बिटकॉईन तिकडेच घ्या, तिकडेच ठेवा, जास्त काही तुम्ही करणार नाही आहात तर तुम्हाला त्याची गरज नाही. पण बेसिकली तुम्हाला बेसिक कोर्स करणं तर गरजेचं आहेच. क्रिप्टोचा बेसिक कोर्स करणं मस्ट आहे, त्याशिवाय तुम्ही क्रिप्टो करन्सीमध्ये उडी घेऊ नका. सो फ्रेंड्स, दॅट्स ऑल. हेच सगळे प्रश्नोत्तरं होती. मला वाटतं की तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची, किंबहुना सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. अजूनही काही जर का प्रश्न असतील तर ते मला
टेलिग्राम ग्रुपमध्ये विचारा. कृपया माझा फोन नंबर मागू नका, कारण मी दुसऱ्या कामात बिझी असतो. मी सगळ्यांना फोनवर नाही बोलू शकत. किंवा व्हॉट्सॲपवरचा सुद्धा ग्रुप मी करणार नाही आहे. ज्यांच्याकडे व्हॉट्सॲप आहे त्यांना टेलिग्राम इन्स्टॉल करायला काही हरकत नाही आहे, कारण टेलिग्राममध्ये तुमच्या ग्रुपमध्ये मेंबर्सचं लिमिट नाही आहे. अगदी मी किती हजारोपर्यंत जाऊ शकतो. व्हॉट्सॲपमध्ये तसं नाही आहे. सो बिझनेससाठी सगळे टेलिग्राम वापरतात, आपणही टेलिग्रामच वापरू. जो फॉर्म दिला आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे, तो फॉर्म तुम्ही भरा. आणि लवकरच मी या कोर्सला सुरुवात करणार आहे. 99% या कोर्सची फी 500 रुपयाच्या आसपासच असणार आहे. 500 ते 600 होतील, याच्यापेक्षा जास्त होणार नाहीत, कारण मी ते तसे ठेवणारच नाही आहे. मुळात विषय स्प्रेड करणं, क्रिप्टोकरन्सीचा अवेअरनेस आणणं ही मुख्य गरज आहे. हे आपल्या सगळ्यांपर्यंत पोचायला हवं. तर मित्रांनो, अजून तुम्हाला काही जर का कॉमेंट्स असतील तुम्हाला काही विचारायचं असेल कोर्स सुरू करण्याच्या आधी, त्याचा करिक्युलम वगैरे मी डिक्लेअर करीनच, पण त्याच्या आधी तुम्हाला काही प्रश्न असतील हे व्हिडिओ बघितल्यानंतर, तर मला टेलिग्राम ग्रुपमध्ये जरूर विचारा. टेलिग्रामची लिंक मी खाली या व्हिडिओमध्ये देतो आहे. ठीक आहे. धन्यवाद. हा एवढा लांबलचक व्हिडिओ तुम्ही पेशन्स ठेवून ऐकलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. गुड बाय. हॅव अ नाईस टाईम.